नमस्कार. आता जे युद्ध चाललेलं आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्यामुळे इंधन ची खूप जगाच्या पातळीवर, नुसतं भारतामध्ये नाही तर सगळीकडे इंधनाची कमतरता आहे. इंधनाची कमतरता आहे विजेची सगळ्याच बाबतीत. म्हणजे पेट्रोल डिझेलच नाही तर विजेच्या बाबतीतही तसंच होत चाललं आहे. त्यामुळे बऱ्याच देशांनी त्यांच्या त्यांच्या परीने ह्यावर मात करण्यासाठी काही नियम केलेले आहेत. आपण बघूया काय काय केलेलं आहे. आता श्रीलंकेमध्ये इंधन वाचवण्यासाठी आठवड्यातील एक रजा वाढवली आहे. म्हणजे फक्त आठवड्यात पहिल्यांदा 7 दिवसामध्ये एक रजा होती, ती आठवड्याला 2 रजा केल्या आहेत, जेणेकरून लोकांनी वाहतूक कमी करावी, ऑफिसमध्ये लावल्या जाणाऱ्या विजेमध्ये कपात व्हावी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आठवड्यातली एक रजा वाढवलेली आहे. पाकिस्तानमध्ये इंधन नाहीच आहे, त्यामुळे इंधनाची खूपच कमतरता आहे. आता विजेचं इतकं कमतरता आहे की त्याचे लोड शेडिंग इतकं वाढलेलं आहे की फक्त दिवसातला 8 तास वीज मिळते आणि 16 तास लोड शेडिंग विजेशिवाय. बांगलादेशला आता शॉपिंग मॉलचा आणि थिएटर ह्याचा 7 वाजता संध्याकाळी बंद करायला सांगितलं आहे. आपल्याकडे तर 7 वाजता शॉपिंग मॉल आणि थिएटरमध्ये गर्दी वाढायला सुरुवात होते. चीनने पेट्रोल डिझेलच्या गाड्यांवर बंदी केलेली आहे आणि फक्त विजेच्या गाड्या, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या ह्याच वापरायच्या असा निर्णय म्हणजे सर्क्युलर काढलेला आहे. फ्रान्समध्ये जिथे ट्रेनने 3 ते 4 तासामध्ये जाऊ शकतो अशा शॉर्ट डिस्टन्सच्या जागेतली विमानांची तिकीटं देणं बंद केलेलं आहे, जेणेकरून फ्लाईटमध्ये होणारी इंधनांची बचत वाचवण्यासाठी. म्हणजे ट्रेनने तुम्ही जास्तीत जास्त जाऊ शकता, पण मोठा पल्ला असेल तरच फक्त विमानाने जायचं. छोट्या शॉर्ट पल्ल्यासाठी ट्रेनच वापरा. स्पेनमध्ये कामाची वेळ कमी करून फक्त कामाची वेळ 3 तास केलेली आहे. जर्मनीमध्ये रविवारी कोणीही कार काढणार नाही, कार फ्री संडे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. इंग्लंडमध्ये इंधन बचतीसाठी गाडी मॅक्झिमम 80च्या स्पीडने चालवावी हा आदेश देण्यात आलेला आहे. जास्त स्पीडने गाडी चालवल्यास इंधन जास्त जळतं, त्यामुळे अगदी सक्तीची स्पीड 80 ठेवलेलं आहे. थायलंडमध्ये AC वापर करताना टेम्परेचर मिनिमम 27 डिग्री ठेवावं असा आदेश काढलेला आहे. अमेरिकेमध्ये वर्क फ्रॉम होम. दक्षिण कोरियामध्ये वॉशिंग मशीन आणि व्हॅक्यूम क्लीनर हे फक्त आठवड्यातून एकदाच वापरायचं असा आदेश काढलेला आहे. ब्राझीलमध्ये फक्त सार्वजनिक वाहतुकीने वापर करा आणि तुमच्या खाजगी गाड्या रस्त्यावर काढता कामा नये असे आदेश काढलेले आहेत. आणि फिलिपाईन्समध्ये वर्क फ्रॉम होम आणि शॉपिंग मॉल संध्याकाळी लवकर बंद करण्याचे हे 2 आदेश झालेले आहेत. आता हे वेगवेगळ्या म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आणि अंडर डेव्हलप कंट्री अशा दोन्हीही पद्धतीच्या काही देशांची नावं म्हणजे जे ऐकलं बातम्यातून ते मी तुम्हाला सांगितलं. मग त्या मानाने त्याच्याशी तुलना करून आपण किती बचत करतो आहोत आणि आपल्याला किती सुविधा मिळत आहेत ह्याचा नक्की विचार प्रत्येकाने करावा आणि
आजपासून जर ह्या बचतीची आपण स्वतःला सवय लावली नाही तर उद्या येणारा दिवस किती कठीण असू शकेल ह्याचा विचार करा. कारण मागे एक पॉडकास्ट ज्योतिषाचं ऐकलं होतं, मराठीतच होतं, आणि त्यांनी सांगितलं होतं आणि हाच काळ दिला होता. त्याला मी पण इतकं ज्योतिष वगैरेवर नाही, पण तो एक स्लॉट येत होता व्हॉट्सअपवर म्हणून, छोटासाच स्लॉट बघितला, बाकी माहीत नाही मला. तर त्याच्यामध्ये पण त्याने तेच सांगितलं होतं की इंधनाची कपात खूप होणार आहे, वीज वापरात येणारच नाही, आणि वीज वापरात आली नाही तर तुम्हाला वायफाय पण नसेल. म्हणजे विजेचा लोड शेडिंग खूप होणार आहे, खूप लोड शेडिंग झाल्यावर तुम्हाला वायफाय नाही, आणि जे आपण आता सध्या सूट ATM कार्ड वगैरे वापरतो, रेडी कॅश आपल्याकडे ठेवतच नाही, तेही बंद होणार. वॉशिंग मशीन वापरता येणार नाही. लिफ्टसाठी सुद्धा वीज मिळेल की नाही ह्याची गॅरंटी त्याने असं ज्योतिष सांगितलं होतं. तर विचार करूनच आता आपल्याला जगायला पाहिजे, कारण हा जागतिक प्रश्न आहे. हा फक्त भारताने आपल्या नीतीने केलेला चूक नाही आहे. बघा, तुम्हाला पटलं तर आपल्या स्वतःकडून जे कुठल्याही पद्धतीने गव्हर्नमेंटने आपल्याला आदेश आणून मग आपल्याला जबरदस्ती होते असं वाटण्यापेक्षा आपण निर्णय घेऊन किती बचत करू शकतो आणि आपल्या देशाला किती त्रासापासून किंवा ह्याच्यापासून वाचवू शकतो, हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे. तुम्ही माझा ऐकताय त्याबद्दल मी खूप